जिव्वेश्वर जय जिव्वेश्वर जय 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 जिव्वेश्वर जिव्वेश्वर जय जिव्वेश्वर जिव्वेश्वर जय जिव्वेश्वर जय 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 जिव्वेश्वर जिव्वेश्वर जय जिव्वेश्वर जय 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 जिव्वेश्वर जय 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 जिव्वेश्वर जय 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 जिव्वेश्वर. सर्व भाविक भक्तांना या साळी बांधवाचा जय जिव्वेश्वर. ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायातील गुरुस्तुतीने प्रवचनाला सुरुवात करत आहोत. आता हृदय हे आपुले चौफाळुनी या भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची ऐक्य भावाची अंजुळी सर्वेंद्रिय कुडमुळी भरोनिया पुष्पांजुळी आर्ध्युदेव अनन्योदके धुवट वासना जे तन्निष्ठ ते लागलेसे अबोट चंदनाचे प्रेमाचे निभांगारे निर्वाळुनी नुपुरे लेवऊ सुकुमारे पदेतिये घनावली आवडी अव्यभिचारे चोखडी तिये घालू जोडी अंगोळिया आनंदामोद बहुळ सात्विकाचे मुकुळ ते उमलले अष्टदळ ठेऊवरी तेथे अहम हा धूप जाळू नाहम तेजे ओवाळू सामरस्ये पोटाळू निरंतर माझी तनु आणि प्राण या दोन्ही पावा लेवऊ श्री गुरुचरण करू भोग मोक्ष लिंबलोण पाया तया इया श्री गुरु चरण सेवा हो पात्रतया दैवा जे सकळार्थ मेळावा पाटू बांधे ब्रह्मीचे विसवणेवरी उन्मेख लाहे उजरी जे वाचे ते ये करी कृपा सिंधू पूर्णचंद्राच्या कोडी वकृत्वा घापे कुरोंडी तैसी आणि गोडी अक्षरांते सूर्ये अधिष्ठिली प्राची जगा राणीवदे प्रकाशाची तैसी वाचा श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी नाद ब्रह्म खुजे कैवल्य ही तैसे न सजे ऐसा बोलू देखिजे जेणे दैवे श्रवण सुखाच्या मांडवी
विश्वभोगी माधवी तैसी सासिन्नली बरवी वाचावल्ली ठाओ न पवता जयाचा मनेसी मुरडली वाचा तो देव होय शब्दांचा चमत्कारू जे ज्ञानासी न चोजवे ध्यानासी जे नागवे ते अगोचर फावे गोठी माझी एवढे एक सौभग वळघे वाचेचे अंग श्री गुरु पाद पद्म पराग लाहे जैका तरी बहुबोलू काही आजिते आणि ठाई माते वाचोनी नाही ज्ञानदेव म्हणे पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जिव्हेश्वर भगवान की जय। माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या विरहिण्या अभंगांच्या निरूपण मालेतील प्रस्तावनेनंतर पहिली विरहिणी आज आपण सुरू करत आहोत। आजकालच्या शाळा कॉलेजमध्ये इतके काय पण गल्ली बोळांमध्ये देखील अनेक रोड रोमिओ रस्त्याच्या कडेला बाईक उभी करून मुलींची नको ते चाळे करताना आपण पाहतो। माऊलींच्या विरहिण्या ऐकण्यापूर्वी त्या ऐकून कोणीही या रोड रोमिओंशी माऊलींची किंवा त्यांच्या विरहिण्यांची बरोबरी किंवा तुलना करू नये म्हणून या आधीची एवढी मोठी 4 भागांची प्रस्तावना झाली। नमनालाच घडाभर तेल घातल्यामुळे आता तसे काही घडणार नाही अशी अपेक्षा करून आज आपण माऊलींची पहिली विरहिणी सुरू करत आहोत। कृपया सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करावे व या भागाला लाईक शेअर करावे ही विनंती। आज प्रत्यक्ष माऊलींच्या विरहिणीचे निरूपण सुरू करण्यापूर्वी प्रेमाबद्दलचे उर्दू भाषेतील काही शब्दार्थ पाहूयात। इब्तिदा म्हणजे मनात प्रेमाची सुरुवात, इंतजार म्हणजे वाट पाहणे, ऐतबार म्हणजे मनाची खात्री होणे, इजहार म्हणजे प्रेम व्यक्त करणे, कुबुलियत म्हणजे समोरून त्याचा स्वीकार होणे किंवा ते प्रेम मान्य करणे, वफा किंवा यकीन म्हणजे एकनिष्ठता किंवा एकमेकांवरील विश्वास, हमसफर म्हणजे दोघांचे एक विचार होणे, निकाह म्हणजे विवाह, मिलन म्हणजे एकरूपता। वास्तविक पाहता उर्दू शब्द घेण्याची गरज नाही, परंतु प्रत्येक विरहिणीची अवस्था, तिचा भाव, तिची स्थिती समजून घेण्यासाठी, तो भाव समजून घेण्यासाठी थोडे विस्तृत सांगतो आहे इतकेच। शर्ट फेंट आकाशी घातला की पॅन्ट डार्क निळी घालावी, कॉन्ट्रास्ट मॅचिंग म्हणतात याला। एका भाषेतून बोलण्यासाठी थोडेफार दुसऱ्या भाषेचा केलेला वापर, जसे मराठी बोलताना मध्ये मध्ये इंग्रजीचा वापर करतो ना तसे। कारण शर्ट पॅन्ट दोन्हीही एकाच ताग्यात बनवले तर त्याची फक्त सफारी किंवा सूट बनतो। तो सूट हल्लीच्या ग्लोबल वॉर्मिंगच्या जमान्याला काही सूट होणार नाही। माऊलींच्या विरहिणीची शाल आपल्याला पांघरायची असल्यास ती थोडी सुती डेली यूज बनवलेलीच बरी, कारण सुती कपड्यात गरम होत नाही परंतु मायेची ऊब जास्त असते। असो तर प्रेमाचा व भक्तीचाही प्रवास थोड्याफार फरकाने काहीसा असाच असतो। मीर तकी मीर या उर्दू शायरच्या एक प्रसिद्ध गझलच्या 2 ओळी सांगतो। इब्तिदाए इश्क रोता है क्या, इब्तिदाए इश्क रोता है क्या,
आगे आगे देखिए होता है क्या। याचा अर्थ असा आहे, अभी तो इश्क की शुरुआत है, अभी तो इश्क की शुरुआत ही है, तो बंदे अभी से तू रोता है क्या, जरा आगे आगे तो देख होता है क्या। म्हणजे प्रेमाच्या या वाटेवर पुढे पुढे अनेक कठीण पडाव आहेत असे त्याला सुचवायचे आहे। आत्ताच जर रडत असशील तर पुढील एकापेक्षा एक कडक इम्तिहान कसे देशील असे त्याला म्हणायचे आहे। आमच्या संवेदनशील, नाजूक आणि कोमल मनाच्या माऊलींनी या सर्व परीक्षा, हे सर्व कठीण पडाव सुकुमार आणि प्रेमळ स्वभावाच्या वृत्तीने पार पाडले। त्यात पैकीच्या पैकी गुण मिळवले, पहिले आले आणि म्हणून तर संजीवन समाधी अवस्थेला प्राप्त होऊन चिरकाल चिरंतन ऐक्य सुख भोगत आहेत। माऊलींनी समाधीस्थ संजीवन समाधी घेण्यापूर्वी त्या पांडुरंगाच्या भक्ती प्रेमास्तव या सर्व परीक्षा, या सर्व अवस्था भोगल्या, त्या आपण त्यांच्या या विरहिण्यांद्वारे पाहणार आहोत। भावना खोल रुतून बसलेल्या असतात, भावनेच्या गहराईत खोल खोल शिरते ती विरहिणी, प्रभू प्रेमाच्या आलेखात वर वर प्रगती करते ती विरहिणी। हे पांडुरंगा, हे ज्ञानोबा माऊली, हे सद्गुरु राया बाबा महाराज, तुमच्या बोटाला धरूनच तुमच्या विरहिण्या अनुभवण्याचा प्रयत्न करत आहे म्हणण्यापेक्षाही त्या अनुभवण्यासाठी, प्रत्यक्ष तो भाव जगण्यासाठी तुमचा कृपा आशीर्वाद रूपी वरदहस्त कायम माझ्या मस्तकावर असू द्यावा। तरच ती विरह भावना, तरच तो आतुर भाव माझ्या हृदयात व माझ्यासह सर्व श्रोत्यांच्याही अंतःकरणात प्रकट होईल। माय बाप्पा, त्यासाठी निरंतर आपली कृपा असू द्यावी। ही पहिलीच विरहिणी म्हणजे माऊलींची त्या पंढरीरायासोबतची एकांतातील पहिली भेट घडवून देणारी आहे। प्रेमात पहिली भेट ही खूपच महत्वाची असते। या पहिल्या भेटीत जी एक्साइटमेंट असते, जे थ्रिल असते, ते इतर कशातच नसते। माऊलींची पांडुरंगासोबतची ही पहिली भेट मनातल्या भक्तिप्रेमाची सुरुवात सांगणारी आहे। माऊलींच्या घरात त्यांचे आई वडीलही विठ्ठल भक्त असल्याने माऊलींना विठ्ठल भक्ती ही लहानपणापासूनचीच बरं का। लहानपणी आई वडिलांसोबत पंढरपूरला, वारीला, दर्शनाला या आधी ते जात होतेच, परंतु मोठे झाल्यावर आई वडिलांच्या पश्चात प्रथमच स्वतः आई वडिलांशिवाय एकट्याने जाणे झाले। लोकांतातल्या आणि एकांतातल्या भेटीत फरक असतो। यावेळी प्रथमच एकांतातील भेट घडली आणि माऊलींना पांडुरंगाबद्दल, त्याच्या सगुण रूपाबद्दल एक आपुलकी वाटली, प्रेम वाटले। मनात उमललेली ही सुख भावना त्यांच्या विरहिणीतून व्यक्त होऊ लागली। कीर्तनाच्या सुरुवातीला सुंदर ते ध्यान उभे विटेवरी हा अभंग आणि भजनाच्या सुरुवातीला रूप पाहता लोचनी हा अभंग घेण्याचा प्रघात आहे। परंतु आज आपल्या या विरहिणी निरूपणात माऊलींची पांडुरंगासोबतची पहिली भेट सांगणारा अभंगच मुळात रूप पाहता लोचनी हा आहे। रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले, सुख झाले ओ साजणी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले ओ साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा
विठ्ठल बरवा बहुत सुकृतांची जोडी बहुत सुकृतांची जोडी बहुत सुकृतांची जोडी मनोनी विठ्ठली आवडी मनोनी विठ्ठली आवडी बहुता सुकृतांची जोडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा माऊली महावैष्णव संत ज्ञानेश्वर महाराज आपल्या या अलौकिक अशा अभंगातून या विरहिणीतून पांडुरंगाच्या रूपाचा ते पाहून आपल्याला झालेल्या सुखाचा त्यांच्या मनाला जाणवलेला गोडवा आपल्या साजनीला आपल्या सखीला सांगत आहेत. या भागात हा अभंग ही विरहिणी आपण संपूर्ण ऐकली. इथून पुढील भागात याचे निरूपण करणार आहोत. माऊलींच्या या अतिशय सुंदर अभंगाचे या विरहिणीचे निरूपण आपण सर्वांनी जरूर ऐकावे. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करावे ही विनंती. कुंडली कवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. भगवान श्री जिव्हेश्वर महाराज की जय. हरि हरि.